तर मित्रांनो, आपला हा डेली ब्लॉग आहे आणि हा डेली ब्लॉगला भरपूरसा प्रतिसाद द्या. कसा व्हिडिओ आहे, कसा डेली ब्लॉग शूट होत आहेत, मला नक्की कमेंट करून कळवा. हा ब्लॉग कसा झाला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि यूट्यूबच्या आपल्या करिअरमध्ये एक आगळीवेगळी अशी नवी सुरुवात करतोय. आपली पॉडकास्टची पण सुरुवात झाली आणि डेली ब्लॉगची पण आजपासून सुरुवात करतोय. बघूया ही जी सिरीज आहे कुठपर्यंत जाते. सो आणि तुम्ही बाकीचे जे कोकणातल्या परंपरा वगैरे संस्कृती या तर तुम्ही बघतच आहेत. जसं आपण अलिबागला गेलो, अलिबागची संस्कृती आपण बघितली, एकविराची पालखी बघितली. त्याचबरोबर त्याच्या आधी आपण शिमगा उत्सव बघितला. शिमगा उत्सवमध्ये आपण जुगाई देवीची पालखी बघितली, मुक्काम पोस्ट माजरे या गावची. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण माझ्याच गावची मुक्काम पोस्ट असोडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील आपण आपण महादेवाची कावड बघितली, सुकाई देवीचं मंदिर आपण बघितलं. तर अशाच कोकणातल्या परंपरा जपत आपण पुढे चालत चाललोय. आणि हा एक जस्ट यूट्यूबच्या करिअरमध्ये आपण हा एक डेली ब्लॉगमधून शूट करतोय. बघूया आपण ही जी सिरीज आहे कुठपर्यंत नेतोय. आणि नक्की एन्जॉय करत असाल तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परंपरा कोकणची. तर मित्रांनो, फायनली आपण जस्ट चाललो आहे. क्या हुआ? लोक बघतात माझ्याकडे लिटरली. तर जस्ट कुठेच म्हणजे आजपासून डेली ब्लॉग चालू करायचा विचार आहे आणि जस्ट एक हा नवीन ब्लॉग आपण शूट करतो. जसं आता चाललो आहे बाईक रिपेअरिंग करायला, बिकॉज बाईकमध्ये पण प्रॉब्लेम आले. या साईडला बघू शकतो, या साईडला बाईकमध्ये ऑइल लीकचा समथिंग काहीतरी प्रॉब्लेम होतं आहे. ते आपण डिस्क ब्रेक दाखवणार आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल बाईक वगैरे वॉश करून घेतो आहे. त्याच्यानंतरच आपण जाणार आपल्या मॅकॅनिककडे. हे बघू शकता ऑइल लीक वगैरे होतं आहे. तर पहिला आपण पोस्टात जाणार आहे, बिकॉज आईचा एक पोस्टाचं अकाउंट ओपन करायचं आहे. पोस्टाचं अकाउंट का? कारण की ते लाडकी बहीण योजनाचं जे सरकारने जे हे काढलं आहे, तर ते बेसिकली त्यासाठी अकाउंट ओपन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे आपली बाईक वॉश करून, त्याच्यानंतर रिपेअरिंगसाठी आपण हे करणार आहे. सो चला जाऊया पटापट. बाईक चालवायची पण रिक्स वाटते, बिकॉज ऑफ काय आहे ना, डिस्क ब्रेकचा समथिंग प्रॉब्लेम आलेला आहे. ऑइल लीक वगैरे होतं, त्याच्यामुळे ती थोडंसं गडबड वाटते. पण ठीक आहे, इट्स ओके. बाईक गेअरवरच आपण ब्रेकिंग वगैरे करणार आहे. गेअर ब्रेकिंग बोलतात एक प्रकारे, त्याप्रमाणे. ठीक आहे, चला जाऊया पटापट. ऑलराईट, तर मित्रांनो, चक्रेश्वर तलाव आहे इकडे, बघू शकता. तर हे चक्रेश्वर तलाव आहे या साईडला. आणि आपली जस्ट बाईक वगैरे पार्क केले आणि इथे पोस्ट आहे, हे पोस्ट आहे समोर. तर जस्ट आता आपण इथं चाललो आहे आणि तिथून पोस्टाचा फॉर्म वगैरे घेऊन घरी प्रॉपर फिलअप करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जस्ट बाईक वगैरे वॉशिंग करायला जाऊया आणि त्याच्यानंतर रिपेअरिंगला बाईक वगैरे देऊया. आणि सुमितलासुद्धा भेटायचं, माझा मित्र आहे सुमित, त्यालासुद्धा भेटायचं आहे. सो सर्वात आधी जस्ट बाईक वगैरे रिपेअर करूया, प्रॉपर करूया, कारण की संध्याकाळी कामालासुद्धा जायचं आहे बाहेर. सो बाईक वगैरे रिपेअर करूया प्रॉपर आणि जस्ट जाऊया आता तिकडे. चला. ऑलराईट, तर मित्रांनो, फॉर्म वगैरे घेतलेला आहे, घरी जाऊन प्रॉपर फिलअप वगैरे करूया. आणि लाडकी बहीण योजनेसाठी बेसिकली पोस्टाचा आता सेविंग अकाउंट पण चालेल. पोस्टासाठी ऑनलाईन वेगळा अर्ज बनवायचा होता, पण ते आता कालपासून त्यांनी ते मंजूर केलेलं आहे की पोस्टाचं जे सेविंग कार्ड वगैरे असेल लाडकी बहीण योजनेसाठी, तर ते सुद्धा चालेल. सो आता जस्ट आपण बाईक वगैरे वॉश करूया आणि बाईक वगैरे वॉश करूया आणि त्याच्यानंतर जस्ट आपण बाईकची रिपेअरिंग वगैरे करून नंतर मग आपण घरी जाऊया. ठीक आहे. आणि होप टू सुमित आता भेटेल. आणि सुमितला आता कॉल केला होता, तो बोलला की मी जस्ट बाहेर वगैरे जाणार आहे. सो लेट्स सी, अगर भेटला तर बेटर अँड गुड. ठीक आहे, चला जाऊया पटापट, बाईकवर बसूया. आणि आता जस्ट पाऊस पण येतो आहे, बारीक बारीक पाऊस आहे. सो वी नॉट टेकिंग एनी रिस्क. पावसातून ब्लॉगिंग करणं म्हणजे मोबाईल वगैरे भिजू शकतो, सो थोडंसं आहे रिस्की. ठीक आहे, चला जाऊया.
मित्रांनो बघू शकता अंकल हे ब्रेक पॅड्स ॲक्च्युली पूर्ण घासले ब्रेक पॅड, त्याच्यामुळे ब्रेक पॅडचा प्रॉब्लेम झाला होता. जर लक्ष नसतं दिलं ना तर टोटल जे डिस्क ब्रेक आहे ती पूर्ण घासली होती. आणि अंकलचं हे दुकान आहे बेसिकली. तर या दुकानावर जस्ट आता आपण आलो आहे आणि जस्ट ब्रेक पॅडचं वगैरे काम करून घेतो आहे. बाजूलाच दादाचं वॉशिंग सेंटर आहे, तिथं आपण आपली मोठी गाडी आणि आपली जी बाईक वगैरे आहे ती आपण जस्ट ते वॉश करायला आणली. ऑलराईट, तर मित्रांनो जस्ट बाईक वॉश झालेली आहे आपली. आणि बाईक वॉश झाल्याच्या नंतर आहे ना जस्ट ब्रेकचं काम केलं. पूर्ण ब्रेक जी आतली जी पूर्ण पॅडिंग असते ना पूर्ण घासली होती, एकदम पातळ झाली होती एकदम, म्हणजे कायच नव्हतं. आतलं जे मेटल असतं ना ते मेटल घासत होतं याला, आणि त्याच्यामुळे डिस्क ब्रेकचं समजा आपण लक्ष नसतं दिलं तर पूर्ण डिस्क ब्रेकला प्रॉब्लेम झाला असं. आणि आपल्या दादानी आपली बाईक वॉश केले. आनंद व्हील केअर जबरदस्त आहे. आपली मोठी गाडी आणि बाईक वॉश आपण इथेच करतो. आणि त्याच्यानंतर स्टार ऑटो पार्ट इथे, इथून आपण जस्ट बाईक प्रॉपर रिपेअर केले डिस्क ब्रेकचं. आणि जस्ट आता आपण झालो आहे आपल्या घरी. आणि त्याच्यानंतर घरी गेल्याच्या नंतर आपण जस्ट आपले भाचीला आणायला जाणार आहे निहारिकाला. सो चला जाऊया पटापट घरी आणि जस्ट बाईक वगैरे वॉश करू झालेले. तर मित्रांनो आपण आईचा आता जस्ट पोस्टाचा अकाउंटचा जो फॉर्म वगैरे आहे तो फिलअप करून घेतलेला आहे. आणि जस्ट आता ऑलमोस्ट वाजले आहेत 12च्या दरम्यान. आणि मला जस्ट आता माझ्या भाचीला आणायला जायचं आहे लगभग. चला जाऊया भाचीला आणायला. आणि त्याच्यानंतर पोस्टात पण जायचं आहे. फॉर्म फिलअप जो केला आहे तो सबमिट करायचा. आईला वगैरे पण घेऊन जायचं. चला जाऊया. तर मित्रांनो आईचा शाळा सोडल्याचा दाखला इथं भेटलेला आहे. आईचं नाव बघू शकता आता स्वाती आहे. आधी नाव शांती रामचंद्र पाडावे होतं. आईची शाळा बघा, मेढे माजरे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. शाळा असल्याची दिनांक 1984 मध्ये शाळा. आणि अभ्यास कसा होता? बरा होता अभ्यास. शाळेत असताना वागणूक कशी होती? चांगली होती. शाळा सोडल्याचा दिनांक 86. फक्त 2च वर्ष मला वाटतं शाळेत होती गावाला. त्याच्यानंतर मुंबईला इकडे. कोणत्या इयत्तेत शिकत होती. आणि जस्ट आता आपण आपल्या भाचीला वगैरे आणायला जातो आणि भेटतो थोड्या वेळात. बोल. मी ब्लॉग शूट करते सोनू. बोल. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज व्यवस्थित उभं राहून जोरात बोल. माय नेम इज निहारिका प्रसाद कुले. माय स्कूल नेम इज रे ऐक केसून रे अकॅडमी. ऑलराईट, तर मित्रांनो जस्ट आता घरी पोचलो आहे. बारकीला घेतलं शाळेतून. त्याच्यानंतर आपण गेलो पोस्टामध्ये टोटल प्रोसिजर कंप्लीट केली. अकाउंट डिटेल वगैरे टोटल वगैरे लाडकी बहीण योजनेची. आणि जस्ट आता आपण आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आपली गाडी आहे आणि ही जस्ट आपली बाईक वगैरे. सो जबरदस्त आहे. आणि जबरदस्त क्लायमेटसुद्धा झालेलं आहे या साईडला तुम्हाला. ओके, तर जबरदस्त क्लायमेटसुद्धा झालेलं आहे. या साईडला काय दाखवण्यासारखं आहे तुम्हाला ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आता जस्ट ग्रीनरीज वगैरे आहेत. ड्रोन शूट आपण करू शकतो. ड्रोन शूटचा काही इश्यू नाही, पण पाऊस वगैरे थांबला पाहिजे तर ड्रोन शूट वगैरे करू शकतो. बाकी समोर इथून ट्रेन वगैरे जाते आपल्याला दिसते. आणि या साईडला समोर या साईडला एकविराईचं मंदिर आहे. तिकडे एकदम बारीक तुम्हाला दिसेल त्या साईडला.
ते हा जो डोंगर बघताय तुम्ही समोर, हा जो डोंगर बघताय हा एकविरा नॉट एकविरा आहे, जीवदानी आईचा डोंगर आहे मित्रांनो, एकविरा आहे म्हणतोय. तर जीवदानी आईचा डोंगर आहे आणि तो आपण जाऊया वगैरे तिकडे, बघूया कसं काय वगैरे, एक दिवस प्लॅनिंग करूया. आणि प्रथमेश वगैरे आला की आपण एक प्रथमेश आणि शुभम आणि कोकणकर RJ के साथ आपण सगळे आपण एकत्र एक जीवदानी आईच्या मंदिरात जीवदानी आईच्या पायापड्या वगैरे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊया. आणि या साईडला फिरण्यासारखं बरंच काही आहे. पालघरला वॉटर डॅम आहेत, बरंच काय फिरण्यासारखं, पण एक दिवस वेळ काढून प्रॉपर आपल्याला जावं लागेल. आणि ही आपली सोसायटी वगैरे जस्ट. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो सध्या. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. गाडी व्यवस्थित झाली, गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे तर पेट्रोल वगैरे भरण्यासाठी जायचं. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि कमेंट करा मित्रांनो, कारण की तुमचे कमेंट मी वाचतो आणि जर मला तुमचे कमेंट वगैरे आले तर मलाही बरं वाटतं की अरे हां आपले व्हिडिओ कोणतरी बघते वगैरे. तर सर्वात आधी ज्यांचे कमेंट जास्त येतात ते आपले हॅपी गजानन काका, गजानन रायडर. सो त्यांचे व्हिडिओज मी सुद्धा बघतो, मी सुद्धा त्यांचा ॲक्च्युली खूप मोठा फॅन आहे. त्यांचे व्हिडिओज वगैरे बघतो. म्हणजे आपण यंग एजमध्ये आपण घाबरतो इकडे तिकडे जायला, पण ते आफ्टर रिटायरमेंट त्यांची खूप मस्तपैकी लाईफ एन्जॉय करतात. त्यांचा मी तुम्हाला चॅनल जो आहे, चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली नक्की टाकेन. तर त्यांचे व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला खूप म्हणजे एक इन्स्पिरेशन भेटेल की अरे हां म्हणजे या वयातसुद्धा 50-60 वयातसुद्धा लोक ब्लॉग वगैरे शूट करतात आणि हे सगळं जबरदस्त आहे. तर बरंच काही आहे ते इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे म्हणजे या सगळ्या ब्लॉगर या सगळ्या रायडर्सकडनं. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड